नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रात्रीचा पाहुणा. चला तर मग कथेला सुरुवात करते. अंधार गडद होत चालला होता आणि बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता. झाडं वेड्यासारखी डोलत होती आणि त्यांची पानं वाऱ्याच्या तालावर थरथरत होती. शहराच्या धावपळीपासून दूर एकाकी उभे असलेल्या आपल्या जुन्या वाड्यात विजय एकटाच होता. या वाड्याबद्दल गावात अनेक भूताटकीच्या अफवा होत्या, पण विजय या गोष्टीवर विश्वास ठेवणारा नव्हता. तो एक शांत, तर्कशुद्ध विचाराचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला तरुण होता. त्याला खात्री होती की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी तार्किक कारण असतं. आज संध्याकाळी त्याला एक महत्त्वाचं काम होतं. त्याच्या वडिलांनी मागे ठेवलेल्या काही जुन्या कागदपत्रांमध्ये त्याला काहीतरी शोधायचं होतं. ते कागदपत्र एका गुप्त कप्प्यात होती, जी फक्त त्याच्या वडिलांनाच माहिती होती. या कप्प्याबद्दल त्याच्या वडिलांनी त्याला एकदा अगदी सहजपणे सांगितलं होतं, पण त्याचं महत्त्व त्यांनाही केव्हा कळलं नव्हतं. विजयला आठवत होतं, त्याने त्याचे वडील नेहमी म्हणायचे की काही रहस्य कधीच उघडू नयेत, पण विजयला त्यामागे काहीतरी ठोस कारण असावं असं वाटत होतं. रात्रीचे 10 वाजले होते. वाड्याच्या जुन्या भिंतीवर येणारा थंडगार वारा त्याला जाणवत होता. विजयने वाड्यातले दिवे लावले आणि तो कामाला लागला. त्याने वडिलांच्या जुन्या अभ्यासिकेत ठेवलेल्या मोठ्या लाकडी कपाटाकडे पाहिलं. हे कपाट त्याच्या लहानपणापासून इथेच होतं आणि त्यात त्याच्या वडिलांची पुस्तकाची मोठी लायब्ररी होती. त्याला आठवत होतं, त्याचे वडील नेहमी सांगायचे की या कपाटात एक लहानसा गुप्त कप्पा आहे, ज्यात त्यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लपवल्या आहेत. विजयने कपाटाचे दरवाजे उघडले आणि आतली पुस्तकं एक एक करून काढायला सुरुवात केली. प्रत्येक पुस्तकातून एक वेगळा जुना मातीचा वास येत होता. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला एका विशिष्ट जाडसर पुस्तकाच्या मागे एक लहानसा खाच दिसला. त्याने तो खाच दाबला आणि क्लिक असा अस्पष्ट आवाज झाला. कपाटाच्या बाजूला एक लहानसा गुप्त दरवाजा उघडला. आतमध्ये एक जुना लाकडी बॉक्स होता. तो बॉक्स काढताना विजयला जाणवलं की तो खूप जड होता. विजयने तो बॉक्स बाहेर काढला आणि थरथरत्या हाताने तो उघडला. आतमध्ये जुनी पिवळी पडलेली कागदपत्रे, काही अस्पष्ट नकाशे आणि एक लहान जीर्ण झालेली डायरी होती. डायरीचं कव्हर काळ्या चामड्याचं होतं आणि त्यावर काहीतरी अस्पष्ट चिन्ह कोरलेलं होतं. तो ती डायरी उघडणार तेवढ्यात त्याला बाहेरून एक आवाज ऐकू आला. टक टक टक. कुणीतरी वाड्याचा मुख्य दरवाजा ठोठावत होतं. इतक्या रात्री या निर्जन ठिकाणी, जिथे मैलोन मैल कोणीही वस्ती नव्हती, तिथे कोण येऊ शकतं? विजयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याच्या डोक्यात हजारो विचार आले. कोण असेल? एखादा वाट चुकून आलेला प्रवासी? की त्याने हळूच जाऊन खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर काळोख दाटला होता आणि झाड वाऱ्याने वेड्यासारखी डोलत होती. त्याला कोणीही दिसलं नाही, फक्त वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज आणि झाडाच्या पानाची सळसळ. तो परत फिरणार तेवढ्यात पुन्हा आवाज आला. टकटक. यावेळी आवाज थोडा जवळून येत होता, जणू काही दरवाजावरच कोणीतरी उभं होतं. विजयने श्वास रोखून धरला. त्याला आठवलं, त्याने दरवाजाला कडी लावली होती की नाही. त्याने अगदी हळूच दरवाजाच्या दिशेने पावलं टाकली. हाताने कडी तपासली, ती लावली होती. मग हा आवाज कसला? आतमध्ये कोणीतरी आहे का? पण त्याला तर कोणी दिसलं नाही. तो पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिलं. यावेळी त्याला एक अस्पष्ट आकृती दिसली.
ती आकृती मानवी होती, पण अंधारात आणि वाऱ्यामुळे स्पष्ट दिसत नव्हती. ती दरवाजाच्या अगदी जवळ उभी होती, पण तिचा चेहरा दिसत नव्हता. तिने एक लांब काळा झगा घातला होता आणि ती हवेत तरंगत असल्याचा भास होत होता. विजयच्या मनात भीती दाटून आली. त्याने विचार केला, कुणालाही सांगितलं नव्हतं की मी आज इथे येणार आहे. मग हा कोण असू शकतो? एखादा चोर की अफवा खरी आहे? त्याने धीर एकवटला आणि थरथरत्या आवाजात विचारलं, कोण आहे? आतून कोणताही आवाज आला नाही, फक्त वाऱ्याचा सोसाट, झाडांच्या पानांची सळसळ आणि त्या भयावह आकृतीची शांतता. विजयला वाटलं कदाचित ती त्याची फक्त कल्पना असेल. तो परत आपल्या कामावर वळणार तेवढ्यात त्याला पुन्हा दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. यावेळी तो अधिक तीव्र होता, जणू काही कोणीतरी जोरजोराने लाथा मारत होतं आणि लाकडी दरवाजा तुटून पडेल असं वाटत होतं. विजयच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने धाडसाने दरवाजाकडे पाहिलं. दरवाजाच्या फटीतून त्याला एक काळी सावली आत सरकताना दिसली. ती सावली अगदी पातळ होती, जणू काही ती दृश्य वाऱ्यासोबत आत सरकत होती. त्याच्या डोक्यात विचार चमकला की व्यक्ती आत कशी येऊ शकते. मी तर कडी लावली होती. त्याला आठवलं, वाड्याला एक जुना गुप्त मार्ग आहे जो फक्त घरातील लोकांनीच माहीत होता, पण तो मार्ग अनेक वर्षापासून बंद होता. त्याने मागे फिरून पाहिलं तर त्या अभ्यासिकेत त्याच्यासमोर तीच आकृती उभी होती. तिने काळा झगा घातला होता आणि तिचा चेहरा पूर्णपणे काळोखात बुडाला होता. तिला डोळे आहेत की नाही हे समजत नव्हतं, पण तिची उपस्थिती विजयला जाणवत होती. तिच्यातून एक अतिशय थंडगार हवा येत होती. ज्यावेळी विजयच्या अंगावर काटा उभा राहिला, विजयच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला वाटलं की हे स्वप्न असावं. त्याने डोळे चोळले, पण ती आकृती तिथेच उभी होती, शांत आणि भयावह. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, कोण आहेस तू आणि तुला काय हवं आहे? त्या आकृतीने हळूच हात वर केला आणि तिने दाखवलेल्या दिशेने पाहिलं. त्या दिशेने गुप्त कप्प्यातून बाहेर काढलेल्या लाकडी बॉक्समध्ये, त्यातील डायरीमध्ये विजयने पाहिलं. ती डायरी. त्या आकृतीने कुजबुजल्यासारख्या आवाजात म्हटलं. तो आवाज अत्यंत खोल आणि रहस्यमय होता, जणू काही तो हजारो वर्षापासून बंदिस्त होता. ती डायरी मला हवी आहे. विजयला आठवलं, तो बॉक्समध्ये डायरी उघडणार होता. त्याने ती डायरी बाहेर काढली, पण वाचली नव्हती. त्याला एका क्षणासाठी वाटलं की ती डायरी त्या आकृतीला देऊन टाकावी आणि आपली सुटका करून घ्यावी, पण काहीतरी त्याला थांबवत होतं. त्याने आकृतीकडे पाहिलं. ती फक्त डायरीकडे निर्देश करत होती, जणू काही तिचं तीच एकमेव ध्येय होतं. विजयने थरथरत्या हाताने डायरी उघडली. त्या डायरीमध्ये त्याचे वडील आणि त्याच्या एका गुप्त मित्राबद्दल काहीतरी लिहिलं होतं, ज्याने काहीतरी भयानक रहस्य लपवलं होतं. त्यात काही विचित्र चिन्ह होती, काही प्राचीन भाषेतील शब्द होते, काही गूढ नकाशेही होते. विजय जसजसा वाचू लागला तसतसं त्याला कळू लागलं की हे रहस्य एका व्यक्तीपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते एका अतिप्राचीन शापाशी संबंधित होतं, जो एका कुटुंबाला पिढ्यानेपिढ्या त्रास देत होता. तो अजून वाचतच होता, तेवढ्यात ती आकृती हळूच पुढे सरकू लागली. तिच्या प्रत्येक पावलांगणे एक अभ्यासिकेतील तापमान घटत होतं. विजयने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण तो भीतीने पाय गारठून गेला होता. त्याला वाटत होतं की त्याचे पाय जमिनीला चिटकले आहे. ती डायरी वाचू नकोस, थांब. अचानक त्याला एक आवाज ऐकू आला. तो आवाज त्याचा नव्हता, तो आवाज ओळखीचा होता. विजयने चमकून पाहिलं तर त्याच्यासमोर त्याचे वडील उभे होते. तेही एका अदृश्य धूसर आकृतीसारखे दिसत होते, पण त्याचे डोळे आणि चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट दिसत होती. बाबा, विजयला विश्वास बसत नव्हता. तुम्ही हे कसं शक्य आहे?
हो मीच आहे विजय, मला तुला सावध करण्यासाठी यावं लागलं. ती आकृती माझ्या मित्राची नाही विजय, ती एक भयानक शक्ती आहे जी या डायरीतील रहस्य उघड होण्याची वाट पाहत आहे. तिला तिचं रहस्य उघड करायचं आहे, पण ते आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी धोकादायक आहे. ती डायरी तुला वाचायला लावेल, पण तू वाचू नको, ती डायरी नष्ट कर. त्याचे वडील कापऱ्या आवाजात म्हणाले, जणू काही त्यांच्यासाठी ते खूप कठीण होतं. ती भयानक आकृती आता अगदी विजयच्या जवळ आली. तिच्यातून एक थंडगार ऊर्जा बाहेर पडत होती, ज्यामुळे विजयच्या श्वासावरही परिणाम होत होता. तिने आपले हात डायरीच्या दिशेने पुढे केले, जणू ती तिला हिसकावून घेणार होती. विजयचे वडील म्हणाले, ती डायरी नष्ट कर विजय, नाही तर तो प्राचीन शाप पुन्हा जागा होईल आणि आपल्या कुटुंबाचा नाश करेल. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी पुरेसा शक्तिशाली नव्हतो. तूच ते करू शकतोस. विजयने क्षणाचाही विलंब न लावता ती डायरी फाडून टाकली आणि त्याचे अनेक तुकडे केले. त्याने ते तुकडे जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते तुकडे जळत नव्हते, जे जसेच्या तसे राहिले. विजयला समजले की ही सामान्य डायरी नव्हती. तेवढ्यात त्या भयानक आकृतीने एक भयानक कानठळ्या बसणारी किंकाळी फोडली. ती किंकाळी वाड्याच्या भिंतीला आदळून परत येत होती आणि विजयच्या हाडांनाही थरकाप फोडत होती. तिचे डोळे लालबुंद झाले आणि ती हवेत विरघळू लागली, जणू काही ती धुरासारखी नाहीशी झाली. तिच्या नाहीशा होण्याने खोलीत एक भयानक शांतता पसरली, जी आधीच्या भयावकतेपेक्षाही अधिक भीतीदायक होती. विजयचे वडील हळूहळू नाहीसे झाले, पण जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा भाव होता. विजय घामाने थपथपला होता. तो अजूनही थरथरत होता. जमिनीवर डायरीचे तुकडे विखुरलेले होते. त्याला कळलं होतं, काही गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो, जरी त्या तर्कशुद्ध वाटत नसतील. या वाड्याच्या भिंतीमध्ये अनेक रहस्ये दडलेली होती आणि काही रहस्ये उघड न केलेलीच बरी असतात. आजपासून त्याला एक नवीन सत्य कळलं होतं, काही रहस्य कधीच उघड होऊ नयेत, कारण ती आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकतात. त्याने त्या डायरीचे तुकडे गोळा केले आणि एका सुरक्षित ठिकाणी पुरून टाकले कायमसाठी. त्याला माहित होतं की या वाड्यात तो पुन्हा कधीही एकटा राहणार नाही. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.